देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीच्या टीममधून तिघांना काढलं. एपीआय महेश विघ्नेंसह 2 जण एसआयटीतनं बाजूला. जितेंद्र आव्हाडांच्या आक्षेपानंतर आता त्यांची उचल मागणी. बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार, तर विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार. बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार. सकाळी 10:30 वाजता ही भेट होणार. फरार असताना आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर. ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं. सरकार आवश्यक ती सगळी कारवाई करत आहे, तर परभणी आणि बीड प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. फडणवीस, शिंदे आणि अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. भाजप आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी. पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, तर धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी. माझी सुरक्षा काढा, पण अंजली दमानी यांना सुरक्षा द्या. धमक्या आल्याच्या दमानी यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल, तर परळीत सुद्धा जरांगेंविरोधात तक्रार. धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद. 9 तारखेला राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार. चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, हे जवळपास निश्चित. बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन या ठिकाणी 11 नंबरचा बंगला राखीव. लवकरच राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री इथे जाहीर होण्याची शक्यता. साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या. माजी खासदार सुजय विखेंची मागणी. तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीत जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य. साई प्रसादालयातील मोफत जेवण हे सुरूच राहणार. मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्टीकरण. तर शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता. विखे पाटलांची सारवासारव. साई भक्तांनाच भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे. तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? निवडणुकीत दारोदार मतं मागितली. तुम्हाला काय म्हणायचंय? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं सुजय विखेंना पत्र. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500हून आता 2100 रुपये होणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर, तर दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला फडणवीस हजेरी लावणार. चंद्रकांत पाटलांकडून म्हातोबा टेकडीवर पाहणी. तर कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर आग लागून अनेक झाडं नष्ट. वनराईला आग लावणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करा. चंद्रकांत पाटलांचे आदेश. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पाळणार नो व्हेकल डे. तर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी सार्वजनिक वाहनांचा वापर करणार. म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 555 घरांच्या सोडतीची आठवड्याभरामध्ये जाहिरात येणार. तर 20% योजनेतील घरं ही असणार. अमरावती शहरातील 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं आता फायर सेफ्टी विनाच. तर फायर सेफ्टीसाठी 7 दिवसांची मुदत. यामध्ये न केल्यास परवाना नूतनीकरण सुद्धा होणार नाही. गोंदियामध्ये 1 रुपयात 3256 शेतकऱ्यांनी उतरवला विमा. रब्बी हंगामामध्ये 550 शेतकऱ्यांनी हरभरा, तर 2706 शेतकऱ्यांनी धानासाठी पीक विमा घेतला. परभणीतील खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. तर खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला 7000 ते 7200 रुपयांचा दर. नांदेड जिल्ह्यामध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी हवालदिल. उत्पन्नात यामुळे घट होण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरण बदलामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. तर हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. हळदीच्या उत्पादनात यामुळे मोठी घट होण्याची शक्यता. रत्नागिरीतील कृषी आणि पशु मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी. 4500 शेतकऱ्यांनी मेळावा आणि प्रदर्शनाचा आनंद लुटला. मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन. वयोवृद्ध विधवा निराधारांवर आता उपासमारीची वेळ. तर वयोवृद्ध विधवा 3 महिन्यांपासून पगाराविनाच या ठिकाणी पाहायला मिळतात. अमरावतीच्या नांदगाव तहसील कार्यालयावर वयोवृद्ध विधवा यांचा मोर्चा. 7 दिवसात पगार न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा. नांदेड रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्त्याचं काम अर्धवटच. रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या. नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास. पालिकेनं या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत. रांजणगाव शिवारातनं एक बिबट्या जेरबंद. बिबट्याचा वावर असल्यामुळे वन विभागानं पिंजरे बसवले. सोलापूरच्या करमाळामध्ये घरफोडी करून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपासही सुरू. नाशिकमध्ये लोखंड आणि भंगार चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या. तर एका पिकअप वाहनासह 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. चोरट्यांकडून 2,59,000चा मुद्देमालही हस्तगत. पुण्याच्या आळंदीमध्ये 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना. एका तरुणाला पोलिसांकडून या प्रकरणी अटक. नाशिकच्या लासलगाव, निफाड, चांदवड आणि येवला भागामध्ये मेंढ्यांची चाऱ्यासाठी भटकंती. शासनानं मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची आता मागणी. बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये 11 जानेवारीला जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं हा मोर्चा निघणार. मोर्चात लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं नागरिकांना आवाहन. कल्याणमधील क्रिकेट सामन्यात फलंदाजांवर नोटांचा पाऊस. क्रिकेट सामन्यामध्ये फलंदाजांच्या फटकेबाजीवर खुश होऊन प्रेक्षकांना उडवले पैसे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भंडाऱ्यात पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या. तर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून आदेश जारी. पोलीस अधीक्षकांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ या संदर्भात रुजू होण्याचेही आदेश. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजप सदस्य नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सदस्य नोंदणी शिबिराचं उद्घाटन. सोलापूरच्या बार्शीतील उक्कडगाव परिसरामध्ये माकडाचा हैदोस. घरांमध्ये शिरून अन्नधान्याची नासधूस. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण. यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील संगणक आता धुळखातच. तर इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे संगणक धुळखात पडले. संगणक शिक्षणासंदर्भात प्रशासन गंभीर नसल्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त. प्रयागराजमध्ये महाकुंभाचं आयोजन. कुंभमेळ्यामध्ये यवतमाळ विहिपकडून आता अखंड लंगर पार पडणार. तर 13 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत हा लंगर पार पडणार असल्याची माहिती. नागपुरातील 4 जलकुंभांवरून आज पाणी पुरवठा बंद राहणार. 12 तासांच्या शटडाऊनमुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नागपुरात गारठा कायम. दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरवणारी थंडी. पारा पुन्हा 8.8 अंशांवर. 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. दुबईमधील जागतिक पेनकॅक या सिलॅट स्पर्धेमध्ये पुण्याच्या बोरमधील रामचंद्र बदकनं पटकावलं कांस्य पदक. तर तालुक्यातील नागरिकांकडून रामचंद्रवर कौतुकाचा वर्षाव. स्पर्धेमध्ये 55 देशातील खेळाडूंनी घेतला होता सहभाग. पुण्याच्या शिरूरमधील धामारीमध्ये खंडेरायाच्या यात्रा उत्सव निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. येळकोट येळकोट जय मल्हाराच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला. यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन. अमरावतीच्या मोर्शीमधील अंबाडा गावामध्ये संत गुणवंत महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन. तर या महोत्सवाच्या निमित्तानं महाप्रसादाचाही कार्यक्रम. तर महाप्रसादाला हजारो भाविकांची उपस्थिती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मावळ तालुका जोडणार. गृह विभागाकडे प्रस्ताव सादर. मावळ तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यास होणार मदत. नांदेडमध्ये भाजप सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात. तर 650 बूथवर किमान 200 सदस्य नोंदवण्याचं उद्दिष्ट असणार. भाजपच्या प्रवीण सालेंची माहिती.